नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी प्रशांत पाटील आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या स्वामी 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करतो. आणि सगळ्यात आधी मी आनंदाची बातमी माझ्या परिवारासोबत म्हणजे आपल्यासोबत शेअर करतो. आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या स्वामी 24 चॅनलचे कालच 1000 सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत. हा सगळ्या आपल्या प्रेमाचा परिणाम आहे. आपल्या सगळ्यांच्या आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद मला दिला, जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याचा, आणि स्वामी माऊलींनी जो आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर ठेवलेला वरदहस्त आहे त्याचा हा परिणाम आहे. ही एक आनंदाची बातमी आहे जी माझ्यासाठी एकट्यापुरता न ठेवता मी तुम्हाला सगळ्यांना माझा परिवार समजतो म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. हाच प्रतिसाद आणि प्रेम सदैव याच्या पुढेही असू द्या. आणि मीही आपल्याला या ठिकाणी एक वचन देतो की ज्या गोष्टीची अपेक्षा आपण माझ्याकडून करता ते मी यापुढेही सदैव आपल्यापर्यंत पुरवण्याचा, आपल्याला पोचवण्याचा मी प्रयत्न करेल. स्वामी महाराज, खरे स्वामी महाराज काय आहेत हे सदैव मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझ्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करणार आहे. आणि आज मित्रांनो, पुन्हा एकदा मी खूप महत्त्वाचा आणि सुंदर टॉपिक आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे थंबनेल आपण सगळ्यांनी पाहिलेलंच असेल, त्यावरून आपल्याला थोडी कल्पना आली असेल. विषय असा आहे मित्रांनो की बघा, अनेक वेळा आपल्याला असं होतं ना की रोजच्या दैनंदिन जीवनात असू द्या किंवा आपल्या जीवनात काही ठराविक प्रसंगी आपल्याला ज्या वेळेस काही निर्णय घ्यायचा असतो, एखादी गोष्ट काहीतरी आहे जी आपल्याला डिसिजन तर घ्यायचा आहे, परंतु आपल्याला कळत नाही आहे की मी नेमका याच्यावर काय निर्णय घ्यायला पाहिजे, काय मी केलं की जे योग्य असेल ना. बऱ्याचदा आपल्याला खूप भीती वाटते, कारण की अनेकदा असं झालेलं असतं की आपण घाई गडबडीत म्हणा किंवा कोणाच्या सांगण्यावरून म्हणा किंवा आपल्या मनाने काही निर्णय घेतो, महत्त्वाचे निर्णय घेतो, आणि ते जर चुकले तर त्याचा परिणाम पण बऱ्याचदा आपल्याला भोगावा लागतो किंवा फारदा आपलं नुकसान होतं. अनेक प्रकारचं नुकसान होतं. कधी कधी भावनिक नुकसान होतं, कधी कधी आर्थिक नुकसान होतं. अनेक गोष्टी मग नंतर आपल्याला पस्तावा येत असतो की मी असं नको करायला पाहिजे होतं, मी असं केलं असतं तर किती छान झालं असतं, है ना. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सर्व साधारण मनुष्य आहोत आणि चूक करणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. नव्हे तर जो चुकतो तोच मनुष्य असतो, है ना. जिवंत प्राणी चूक करणारे. जी निर्जीव वस्तू असते तिच्याकडनं आपण काय अपेक्षाच नाही करू शकत ना. निर्जीव वस्तूला नाही माहिती. उदाहरणार्थ एखादा दगड आहे, तो जर आपण चालतोय आणि आपल्या रस्त्यात दगड आहे, तर त्या दगडाला नाही माहिती ना की माझं इथे असणं चुकीचं आहे. त्याला नाही करणार आहे. चूक ही जिवंत प्राण्याकडनंच होते, आणि त्यातल्या त्यात पण ज्याला विचार करण्याची क्षमता आहे म्हणजे मानव प्राणी, विशेष करून त्याच्याकडनं चुका जास्त होतात. ओके. तर मग काय करायचं असताना आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो, तर स्वामी सेवेत आल्यानंतर आपली जी स्वामी माऊली आहे ना मित्रांनो, त्या स्वामी माऊलीला आपली एवढी काळजी आहे ना की आपल्या दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी असू द्या, नाही तर आपल्या आयुष्यातले मोठे मोठे निर्णय असू द्या, आपल्या माऊलीला अपेक्षित असतं की आपल्या जीवनातले निर्णय चुकू नयेत आणि आपल्याला जो होणारा त्रास आणि मनस्ताप आहे तो आपल्याला होऊ नये, याची आपली स्वामी माऊली पूर्णपणे काळजी घेते, है ना. स्वामींनी याच्यावर सुद्धा आपल्याला पर्याय दिलेला आहे. काय असतं की जेव्हा केव्हा आपल्याला वाटतंय ना की मी ही गोष्ट करू की नको, हा निर्णय मी काय घ्यावा, ओके, आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही मध्ये असू द्या, यस नो मध्ये, किंवा मी ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवू की नको ठेवू, किंवा मी हे काम करावं की नाही करावं, जो काही गोंधळ, जो काही प्रश्न आपल्या मनात असेल ना, आपल्याला सोपा उपाय सांगतो. आणि हा उपाय मी स्वतः माझ्या आयुष्यात खूपदा केलेला आहे आणि खूपदा करतो, अजूनही करतो. मी माझ्या आयुष्यातली छोट्यातली छोटी गोष्ट महाराजांना विचारून करतो.
तर काय करायचं आहे ना आपल्याला, जो प्रश्न तुम्हाला त्रास देतोय ना, गोंधळ करतोय, तुम्ही काय करायचं, 2 चिठ्ठ्या करायच्या आणि तुमचा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला महाराजांकडून काय अपेक्षित आहे, तुम्ही मनात प्रश्न घेतला आणि महाराजांकडनं तुम्हाला उत्तर पाहिजे. जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही अशा रूपात येत असेल, किंवा महाराजांनी मला फक्त हो किंवा नाही सांगावं, आज्ञा द्यावी, असं जर आपल्याला वाटत असेल, तर 2 चिठ्ठ्या करायच्या. त्याच्यात 2 चिठ्ठ्यांवर आधी लाल पेनाने वरती श्री स्वामी समर्थ लिहायचं छोट्या अक्षरात, आणि खाली एका चिठ्ठीवर लिहायचं हो, एका चिठ्ठीवर लिहायचं नाही. ओके, 2 चिठ्ठ्या झाल्यात. तर त्यानंतर कधी कधी असं असू शकतं की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे हो किंवा नाही मध्ये नसून मी हे करावं की नाही करावं असं असू शकतं. मग तुम्ही एका चिठ्ठीवर लिहायचं करावं, एका चिठ्ठीवर लिहायचं नाही करावं. जे काही आपल्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर आपल्याला असेल त्याप्रमाणे 2 चिठ्ठ्या आपण लिहून महाराजांचं नाव टाकून त्यांची घडी करायची. आपल्या घरात जिथे कुठे स्वामींचं अधिष्ठान असेल, स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, शांत चित्ताने महाराजांजवळ जायचं, दिवा लावायचा, महाराजांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा आणि स्वामींना मनातल्या मनात सांगायचं की महाराज, माझा हा प्रश्न आहे, कृपया करून मला सोडवण्यास मदत करा. तुम्ही महाराज या क्षणाला जिथे कुठे असणार तिथून महाराज तुम्ही कृपा करून तुमच्या या लेकरासाठी इथे धावून या आणि माझ्यासाठी हा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराज, माझ्या या प्रश्नावर मला मार्गदर्शन करा. तुमची आज्ञा हे माझ्यासाठी प्रमाण आहे महाराज. तुम्ही जे काही उत्तर देणार मी तेच करणार महाराज, असं महाराजांना मनपूर्वक आतून मनातून हाक द्यायची आहे. स्वामी माऊली तुमच्यासमोर येऊन बसतात आणि त्यानंतर डोळे मिटायचे, त्या 2 चिठ्ठ्या हातात घ्यायच्या. त्या चिठ्ठ्यांना या पद्धतीने थोडं आपण हलवायचं आहे आणि नंतर त्या चिठ्ठ्या महाराजांसमोर अलगद टाकायच्या आहेत आणि डोळे बंद असतानाच एक चिठ्ठी, जी चिठ्ठी तुमच्या हाताला पहिल्यांदा लागेल ती चिठ्ठी उचलायची, महाराजांना डोळे उघडून नमस्कार करायचा आणि ती चिठ्ठी बघायची. ते असेल तुम्हाला त्या तुमच्या समस्येवर, प्रश्नावर महाराजांनी स्वतः दिलेलं उत्तर. ठीक आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सगळा खेळ विश्वासाचा आहे. हा सर्व विश्वासाचा खेळ आहे. तुम्ही महाराजांना प्रश्न तेव्हाच विचारा ज्या वेळेस तुमचा महाराजांवर 100 नव्हे 1000 पट विश्वास असेल. ओके, महाराज मला आपण जे महाराजांना सांगतोय की महाराज तुम्ही मला या प्रश्नाचं जे काही उत्तर देणार आहेत तेच मी करणार आहे, गुरु आज्ञा मला प्रमाण आहे महाराज, हे आपण जे सांगतो ना स्वामींना, तर ते पाळायचं सुद्धा. एकदा स्वामींनी जे उत्तर दिलं मग ते होऊ शकतं की तुम्हाला जे अपेक्षित होतं तुमच्या मनासारखंही उत्तर येऊ शकतं, किंवा अगदी तुम्हाला जे अपेक्षित नाहीये उलट उत्तर सुद्धा येऊ शकतं. तुम्ही अपेक्षा करता की हो यायला पाहिजे, महाराज त्यावेळेस नाही म्हणतील. ओके, तुम्ही म्हणणार मला हे काम करायचंय, फक्त महाराजांची आज्ञा घ्यायची आहे, महाराज म्हणतील की हे काम तू करू नकोस. बऱ्याचदा असं होतं. तुमच्या मनाप्रमाणे उत्तर आलं, महाराजांनी तशी आज्ञा दिली तर उत्तमच आहे, आणि महाराजांनी तशी आज्ञा नाही दिली, त्याच्या विरुद्ध आज्ञा दिली तर ते अतिउत्तम आहे. कारण तुम्ही जर ते केलं असतं तर तुम्ही निश्चित त्याच्यात फसले असता, तुमचं निश्चित काहीतरी त्याच्यात नुकसान होणार होतं, महाराजांनी तुम्हाला वाचवलं असं समजा. ओके, मग महाराजांनी जे उत्तर दिलेलं आहे प्रश्नाचं या चिठ्ठीच्या अशा प्रकारच्या पद्धतीतनं, तर त्या उत्तरावर मग डोळे लावून 100% विश्वास करायचा आणि त्याप्रमाणेच ते कार्य पुढे न्यायचं. तुम्हाला विश्वास देऊन सांगतो, स्वामींनी दिलेलं उत्तर ते जर तुम्ही पाळलं, ते उत्तर नाही समजावं, त्याला आज्ञा मानावी. आणि स्वामींची आज्ञा, गुरूंची आज्ञा जो मानतो तो सूर्यासारखा चमकतो, हे लक्षात ठेवा. त्याचं कधीही नुकसान होत नाही. ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच जर का तुम्ही महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वागलात तर. अदरवाईज तुम्ही जर महाराजांनी दिलेल्या उत्तराच्या विरुद्ध गेलं तर ते तुम्हाला कालांतराने ती गोष्ट कळेलही. महाराज तुम्हाला त्याची जाणीव बिलकुल 100% करून देतील.
हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हा सगळा खेळ पूर्ण विश्वासाचा आहे. आणि हे फक्त ही पद्धत मी नाही शोधून काढलेली किंवा हे मी माझ्या मनाने नाही सांगत आहे मित्रांनो. स्वामी चरित्र सारामृतमध्ये अध्याय क्रमांक 12, ठीक आहे, बाळप्पांचा जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये सुद्धा हे बाळप्पा महाराज स्वामींचे अति जवळचे भक्त, अति प्रिय भक्त, लेकराप्रमाणे माया होती महाराजांची बाळप्पांवरती. त्या बाळप्पांनी ही पद्धत त्यावेळेस वापरली होती एकदा त्यांच्या जीवनात सुद्धा. अध्याय क्रमांक 12 मध्ये हा प्रसंग आहे. काय असतं की आपले बाळप्पा महाराज जेव्हा स्वामी सेवेत होते ना, तर बाळप्पा महाराज जेव्हा आले स्वामी सेवेत, तर त्यांना त्यांच्या आधीच्या जीवनात त्यांना सवय होती की दर सोमवारी ते काय करायचे, महादेवाच्या मंदिरात जायचे आणि महादेवाची पूजा विधी वगैरे रोज सकाळी सकाळी, म्हणजे त्यांचा दिवसच सुरू, बाळप्पा महाराजांचा दिवस सुरू व्हायचा महादेवाच्या पूजनाने. रोज सकाळी ते आधी महादेवाच्या मंदिरात जायचे, त्या ठिकाणी यथाशक्ती पंचोपचार पूजा करायचे, त्यानंतर तिथून परत यायचे, मग स्वामींचं दर्शन घ्यायचे आणि मग आपल्या दिवसभराच्या कामाला लागायचे. हा बाळप्पा महाराजांचा नित्य नियम होता अनेक वर्षापासून. मग जेव्हा ते स्वामींच्या सेवेत आले अक्कलकोटला, तर त्यांचा हा क्रम तिथेही चालू होता. आणि त्यांची ही गोष्ट सुंदराबाईंच्या लक्षात आली. ठीक आहे, सुंदराबाई म्हणजे तुम्ही स्वामी चरित्र वाचत असणार तर तुम्हाला माहितीच असेल. तर सुंदराबाईंनी ही गोष्ट त्यांची निरीक्षणात सुंदराबाईंची आली आणि त्यांना ही गोष्ट खटकली की या ठिकाणी स्वामी असताना हे आधी महादेवाची पूजा करतात आणि मग इथे येऊन महाराजांना नमस्कार करतात. तर हे त्यांना कुठेतरी खटकलं आणि त्यांनी काय केलं ना, महाराजांना लगेच जाऊन, जशी त्यांची सवय होती नेहमी, सुंदराबाई काही राहिलं ते म्हणजे फार अत्यंत वेगळं कॅरेक्टर होतं सुंदराबाईंचं, तर ते लगेच स्वामींजवळ गेल्या आणि स्वामींना त्यांनी सांगायला सुरुवात केली की महाराज, हा बाळप्पा आधी महादेवाच्या मंदिरात जातो आणि मग तुमची पूजा करतो, तर तुम्ही कृपा करून याला सांगा की महादेवाची पूजा करणं आजपासून बंद करा. आणि सुंदराबाई जे सांगायचे ना ते महाराज चटकन ऐकायचे. हा पण एक वेगळा विषय आहे, याच्या मागे खूप मोठी म्हणजे खूप कारण आहे त्याच्या मागे. तर जे सुंदराबाईंनी सांगितलं ते महाराज करायचे. सुंदराबाईंनी सांगितलं आणि त्याप्रमाणे जसे बाळप्पा नित्य नियमाप्रमाणे रोजच्या प्रमाणे महादेवाची पूजा करून स्वामींसमोर आले आणि स्वामींनी त्यांना सांगितलं की आजपासून तू महादेवाची पूजा करायची नाही, हे स्वामींनी त्यांना आज्ञा दिली. आता बाळप्पा महाराज ही आज्ञा ऐकून थोडेसे आश्चर्यचकित झाले, परंतु त्यांना वाटलं की हे जे काही आहे, हे जे काही काम आहे हे कोणाचं आहे, तर त्यांना माहिती होतं हे सुंदराबाईंचं काम आहे. आणि सुंदराबाईंनी सांगितलं की महाराज चटकन ते ऐकतात. नेहमीप्रमाणे महाराजांनी यावेळेस ऐकलं. बाईच्या सांगण्यावरून म्हणजे सुंदराबाईंनी आग्रह केला असेल म्हणून महाराजांनी तिचं मन ठेवण्याकरता फक्त आपल्याला सांगितलं असावं, ते काय आपण फार मनावर घ्यायला नको असं बाळप्पा महाराजांना वाटलं. परंतु नंतर त्यांना थोड्या वेळात परत त्यांचं मन त्यांना खाऊ लागलं की नाही, शेवटी स्वामींची आज्ञा आहे ती कशी मोडावी, महाराज खरंच बोलले असतील का, महाराजांनी आज्ञा खरंच मनापासून मला दिली का फक्त सुंदराबाईंच्या सांगण्यावरून फक्त त्यांचं मन ठेवण्यासाठी दिली, असा गोंधळ त्यांच्या मनात सुरू झाला. त्यांना कळेना काय करावं. महादेवांची पूजा ते अनेक वर्षापासून करत होते, तर मी ती कसं काय बंद करू, खरंच स्वामींनी आज्ञा मला अशीच दिलेली आहे का, गोंधळ सुरू झाला बाळप्पांच्या मनातही. मग त्यावेळेस बाळप्पांनी हा उपाय केला. त्यांनी 2 चिठ्ठ्या केल्या आणि एका चिठ्ठीत लिहिलं की शंकराचं महादेवाचं पूजन करावं आणि एकावर लिहिलं पूजन बंद करावं. आणि त्यांनी तेच केलं. स्वामींचं स्मरण करून 2 चिठ्ठ्या आपल्या समोर टाकल्या आणि एक चिठ्ठी त्यातून उचलली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं महादेवाचं पूजन बंद करावं. आता बघा या ठिकाणी जे मी तुम्हाला मगाशी बोललो, बाळप्पांना अपेक्षित होतं की त्यांना महादेवांचं पूजन सुरू ठेवायचं, ते त्यांना बंद करायचं नव्हतं. त्यांना अपेक्षा होती की महाराज पण सहज बोलले असतील, मला चिठ्ठी तीच येईल की मी पूजन सुरू ठेवा, परंतु चिठ्ठी आली पूजन बंद करावं. पण बाळप्पांचा विश्वास बघा, या ठिकाणी मी जे बोललो ना की विश्वासाचा खेळ आहे. बाळप्पांनी चिठ्ठी काढल्यानंतर मग एक
क्षणाचाही विलंब न लावता, कुठल्याही प्रकारची शंका न घेता त्यांनी ती चिठ्ठी म्हणजे स्वामींची आज्ञा मानली आणि त्या क्षणापासून त्यांनी महादेवाचं पूजन बंद केलं. आलं लक्षात? तर बाळप्पा महाराज जे स्वतः स्वामींच्या चरणात राहायचे नेहमी आणि जे स्वामींना अत्यंत प्रिय होते, त्या बाळप्पा महाराजांनी ही पद्धत अवलंबलेली आहे आणि त्यानंतर बाळप्पा महाराजांचं कधीही काहीही वाईट झालेलं नाही आहे. त्यांनी महादेवांची सेवा बंद केली म्हणून त्यांच्यावर महादेवांचा कोप झाला किंवा महादेव त्यांच्यावर नाराज झाले असं कधीही झालं नाही, होऊच शकत नाही. कारण महादेव आणि आपले स्वामी महाराज हे काही वेगळे नाही आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. अनंत कोटी ब्रह्मांडांचे ते स्वामी आहेत. महादेव असू द्यात, नाहीतर विष्णू नारायण असू द्यात किंवा इतर कुठलंही दैवत असू द्या, सगळं स्वामींच्या ठायी बसलेलं आहे. आणि हे बाळप्पा महाराजांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं, म्हणून त्यांनी एका क्षणाचा विलंब न लावता त्या क्षणापासून स्वामी आज्ञा सत्य मानली आणि महादेवांचं पूजन त्या क्षणापासून त्यांनी बंद केलं. तर हेच मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, जर का तुम्हाला ही पद्धत आपल्या जीवनात वापरायची असेल नक्की वापरा, परंतु याच्या आधी, ते करण्याआधी तुम्ही हे बघा की माझा स्वामींवर, माझ्या महाराजांवर माझा किती विश्वास आहे. जर तुमचा विश्वास कच्चा असेल तर कृपया तुम्ही ही गोष्ट करू नका, मी हेही सांगेल. जर का तुमचा महाराजांवरचा विश्वास अटळ असेल, ठाम असेल बिलकुल, तरच ही पद्धत वापरा. तुमचं नक्की कल्याण होईल आणि तुम्हाला स्वामींनी दिलेली आज्ञा आहे असं त्या गोष्टीला मानून पुढे कार्य त्याच दिशेने पुढे न्यायचं, हे लक्षात घ्या. याचे मलाही स्वतःला माझ्या जीवनात खूप अनुभव आहेत आणि मी सुद्धा हे करतो मित्रांनो. नुकतंच मी तुम्हाला तसे तर भरपूर अनुभव आहेत, मी या व्हिडिओत सांगितलं ना, व्हिडिओ फार मोठा होईल. मी एक छोटंसं नुकतंच मी केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की आत्ताच मागच्या महिन्यामध्ये माझी ना EMRSची एक्झाम होती, एकलव्य मॉडर्न रेसिडेन्शियल स्कूल. ठीक आहे, मुंबईला माझी एक्झाम होती. मी जवळजवळ मागच्या 5 ते 6 महिन्यापासून हा फॉर्म भरला होता या परीक्षेचा आणि मी मनापासून त्या परीक्षेची वाट बघत होतो की केव्हा ही परीक्षा येते आणि मी पेपर देतो. आणि मला खूप म्हणजे मनापासून मला वाटत होतं की माझा अभ्यास पण आहे, मी ती परीक्षा पास होऊ शकतो. मी खूप कधीपासून त्या परीक्षेची वाट बघत होतो आणि शेवटी ती परीक्षा आली, तो दिवस आला. परंतु नेहमीप्रमाणे माझ्या जीवनातला छोटा असो की मोठा निर्णय असो, मी तो माझ्या स्वामींना माझ्या घरात विचारतो, मगच पुढे पाऊल काढतो. तर मी माझ्याही घरात मी आधी हा प्रश्न माझ्या स्वामींना विचारला की महाराज असं असं आहे, मी ही परीक्षा द्यावी की नाही द्यावी. माझे स्वामी बोलले तू ही परीक्षा नको देऊस. मित्रांनो, मी त्या क्षणाला एक काही गोष्टीचा विचार न करता मी त्याच मिनिटाला माझ्या मनात असलेला परीक्षेला जाण्याचा विचार कॅन्सल केला आणि मी ती परीक्षा दिली नाही. मला अनेक जणांनी विचारलं की तुम्ही का परीक्षा दिली नाहीत, का नाही गेलास, एवढी चांगली संधी होती नोकरीची, का नाही गेलास. मी कुठल्याही गोष्टीचा विचार नाही केला. मी फक्त एकच गोष्ट मानतो की माझ्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ते माझ्यापेक्षा जास्त माझ्या स्वामींना माहिती. त्यांनी जर मला म्हटलं आहे की मी नको द्यायला पाहिजे ती परीक्षा, तर निश्चितच त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, निश्चितच त्याच्यात माझं चांगलंच आहे, एवढं मला माहिती. मे बी होऊ शकतं की मी त्या परीक्षेत सिलेक्ट झालो असतो, मी पासही झालो असतो, मला नोकरी मिळाली असती, मान्य आहे. पण मिळाली असती तर कदाचित ती नोकरी माझ्यासाठी चांगली नाही आहे, माझं काहीतरी खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होणार होतं. म्हणून माझ्या माऊलींनी मला सांगितलं की तू या भानगडीत पडू नको. मी नाही पडलो. गुरु आज्ञा हे आपल्याला प्रमाण असलं पाहिजे, हे लक्षात घ्या मित्रांनो. गुरूंची आज्ञा कधी नाही मोडायची. आणि जो गुरूंची आज्ञा मोडतो मग त्याला तो रवरव घोरी पडतो. म्हणजे जो आपण म्हणतो ना नरक, तर रवरव हा नरकाचा एक प्रकार आहे. गुरुचरित्रात हे वर्णन आहे. गुरु आज्ञा जो न करी तोची पडी रवरव घोरी.
जो गुरूंची आज्ञा मोडतो तो अत्यंत वाईट अवस्थेत नरकात जातो. ते स्वर्ग नरक चला ते सोडा मित्रांनो, आपण या ठिकाणी एक गोष्ट फक्त समजू शकतो की गुरु आज्ञा जर नाही मोडली तर निश्चित आपली दुर्गती होणार आहे. हे अटळ सत्य आहे. सोप्या भाषेत सांगतो. ठीक आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, विश्वास असेल तर नक्की तुम्ही असं करून बघा. तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील. आणि तुम्हाला जर अनुभव आले तर नक्की मला ते कमेंट करून कळवा, जेणेकरून इतर सेवेकऱ्यांनाही या गोष्टीबद्दल प्रेरणा मिळेल. जीवनात निर्णय चुकण्यापेक्षा आपल्या परमेश्वराला विचारायचं. आणि महाराजांसारखं दैवतच नाही मित्रांनो, जे तुमच्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी सुद्धा धावून येईल आणि तुम्हाला उत्तर द्यायला त्या ठिकाणी येईल. हे लक्षात ठेवा. आपलं स्वामी महाराज फार वेगळी गोष्ट आहे. तुम्ही दैनंदिन जीवनातले प्रश्न त्यांना विचारा. तुम्हाला गावाला जाण्याचा प्रसंग आला तरी महाराजांना विचारा, महाराज मी आज गावाला बाहेर जाऊ की नको जाऊ घरातून. ते बोलले हो जा तर नक्की जा. ते बोलले नको तर कृपया करून जाऊ नका. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ खास तुम्हाला हा एक खूप खूप महत्त्वाचा मेसेज मला द्यायचा होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर स्वामी सेवेकरांना, मित्रांना, परिवाराला पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सगळ्यांना याची खूप मदत होणार आहे. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपण नवीन व्ह्यूअर्स असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप सुंदर गोष्टी मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो. आणि अजून आपल्याला काही आपल्या मनात काही असेल की या गोष्टीवर आपण व्हिडिओ केला पाहिजे तर कृपया तसंही आपण मला कमेंट करू शकता. आपण नक्कीच सगळ्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन त्या विषयावर डिस्कस करूया. ओके. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.